बाबा, हा अरे मला ऑफिसला जायचं, उठ ना. नाही उठायचं. काय काय झालं? नाही उठायचं म्हणलं ना. आपण झालं तरी काय? मला सांगितलं ना मला नाही उठायचं. आपण ऑफिसला जायचंय ना. मग मी काय करू? मग टिफिन वगैरे कोण देणार आहे? मला नाही काय करायचं. अरे काय नाही करायचं म्हणजे काय समजच तुला काय नाही करायचं? देणं देणं. अरे पण काय नाही देणार? मी जाऊ दे म्हणले तर तुम्ही काहून जाऊ द्या ना. अरे मग आपण जाऊया ना, नंतर जाऊया ना गावी. आत्ताच काय गरज आहे का? नाही मला आता जायचं. आत्ताच जायचंय. आणि मला या ऑफिसला टिफिन वगैरे कपडे कोण वॉश करणार? मी करू? तुम्हाला कालही सांगितलं तुम्हाला हातपाय नाहीत का? अरे मला हात पायाचं तुला कशाला विधान असतं? मला सगळं करायचं मला असतं. तुमच्या घरातले काम करायला आणले. मग तू ना काम करण्यासाठी आलेला असं मी कधी बोललेलं नाही तुला. जस्ट सांगतोय मला निघायचं आता. ठीक आहे, ऑफिसमध्ये मीटिंग आहे. मोठ्या मोठ्या साहेबांसोबत माझी मीटिंग आहे आज. आणि मला टिफिन नाही कसं नाही सगळं त्यांच्या साहेबांच्या बायका त्यांना चांगलं चांगलं बोलून देतात. तू काय देते करून मला? नाही करून द्या. आता तर काहीच नाही करून द्या. चांगलं चांगलं नाही कसंच नाही. माझे जे सिनियर आहेत त्यांना चांगलं 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 खायला वगैरे असतं. माझ्या टिफिनमध्ये काय असतं तू कधी कधी टिफिन पण देत नाहीस मला. सिनियरला पगार आहे तशीच असं. तुम्ही आमचा 10-15 हजार त्या 10-15 हजार तुमचं जे भेटतंय ना ते बरं गपचिप खायचं. त्यांना पण तेवढीच आहे. सिनियरला पगार आहे तेवढं 15 हजार रुपये कोणाला पगार नाही आजकाल. 15 नाही आहे मला, जास्त आहे. मग काय करतात ते? मग काय करतो म्हणजे? तुम्हाला 15 हजार मला तर 12-13 हजार देतात. कुठं जातात मग बाकीचे? मग बाकीचे 8-9 हजार मला नको खर्चाला, जेब खर्ची. कशाला मग नेमकं जातात कुठं मग पैसे? सगळे तुझ्या हातामध्ये देऊन मी काय करू सांग? म्हणजे पण 10 हजार रुपये मला द्यायचे बाकीचे 10 हजार तुम्हाला मग खर्च. खर्चायला नको मला? काय तुला मागू दे, मला पैसे दे, मला दे, मला तिकडे जायचं, मला म्हणजे फिरायला मी त्या जायचंय, 10 हजार मला गाडी करायची आहे, मला ड्रेस घ्यायचा आहे, हे सगळं बोलू तुला. याच्यामुळेच मी माहेराला निघून जाणार. ह्याच्यामुळेच बाहेर देऊन जाणार. वा, स्वतः घरी ठीक आहे. आणि नाटकं पण लय मोठे झाले तुझे. मग जाऊ द्या ना, मी जाते ना कामाला. कामाला बी मला काय माहित नाही. आमच्या घरामध्ये स्त्रिया कधी बाहेर कामाला जात नाही, समजलं? मग माय बापाने उगाच शिकवले मला. आमच्या खानदानीमध्ये, माझ्या लाईफमध्ये, आमच्या परिवारामध्ये आमच्या घरात स्त्रिया कधीही कामाला जात नाही. कोणची तुमची खानदान लगे उच्ची खानदान ते याची खानदान आहे राजाची या खांद्या. घरात एक सुभाष खरात परिवार ब्रँड घरात आहे, पैसे ब्रँड. द्या गपचूप. कोणचा बँड आहे? घरात एक ब्रँड आहे. कोणचा बँड आहे? ते दोन्ही कोण वाजवते ते? तो ब्रँड ते सोड. जाऊ दे. तुला टिफिन बनवायची का नाही माझी? काय बनवायचं? का पण नाही बनवायची? काय बनवायचं? तुझ्या भावाला फोन लाव. तुमचे विचार काय आहेत? किती नीच विचार आहेत तुमचे माहिती आहे तुम्हाला? कसले घाण विचार? बायका आमच्या खानदानीत जात नाहीत कामाला. मग नाही जात तर नाही जात. दुसऱ्या बायका काय करतात? तो विषय नाही. आमच्या खानदानीमध्ये नाही जात कामाला, संपला विषय. निघा. आमच्या परिवारामध्ये आतापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही लेडीज घराच्या बाहेर निघत नाही. मग कामाला नाही जाऊ द्यायचं ना तर माझी इच्छा पण पूर्ण करायची. इच्छे म्हणजे का तुला काय करणार? डोंगर आणून देऊ एखादा, सोन्याचा डोंगर, सोन्याचा डोंगर आणून का द्या. कपड्याचं पूर्ण असं पूर्ण दुकानात आणून देऊ तुझ्याकडे? डोक्यात जाते म्हणून. तुझ्यामुळे मला दररोज माझ्या सिनियरचे बोलणं ऐकावं लागतात. बरं ऐकायला लागतात. मग मला जाऊ द्या म्हणते तर काम जाऊ देणार? मी म्हणते ना 8 दिवसात येईन. तुला सांगितलं ना, आमच्या घरामधलं कोणी कामाला जाते तर नाही जायचं, समजलं? निघायचं तुला, तुझ्या घरी निघायचंय का तुला? सोडावं मला काही करायचं नाही. मला माहेराला जायचं. मला सांगायला आता अशी जोपर्यंत जर गेलीस तर परत रिटर्न यायचं नाही या घरामध्ये. जा नाही येणार. पक्का? नाही येणार. आणि नशिबात पडली. अशा नवऱ्यापेक्षा हट. राहिल्यापेक्षा ते गेलेलं परवडलं. डोक्यात चालू आहे. तुझ्या ह्या विचाराने माझं डोकं दुखते सगळं. तुमचं काऊन नाही दुखणार? मग तुमचं डोकं खादालीच दुखत. अरे लग्न कसं केलं? तुझ्यासोबत लग्न करून खूप सांगतो, पस्तावलोय मी. खरंच खोटं सांगत मी तुला. माहेराला जाऊ द्यायचं म्हणलं तर तुमचं डोकं दुखते. माहेर 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 काय? माहेर 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 काय तुझं? तुमचे माय बाप्पा इथं तर मला नाही बघू वाटत. माझ्या तुझ्या माहेराला पळायचं का तुला? काय माहेराला झाली 10-15 वर्ष तिथंच होते, लहानची मोठी झाली तिथंच. माहेर माहेर माहेर. तुमचे माय बाप्पा कसे येतात? आता ते माझे माय बापत ना. मला जाऊ वाटत असेल ना. मग तुझ्या माय बापाकडे काय जाऊ? काय म्हणजे? मग माझे जन्मदाते माय बाप्पा तिथं, बहीण भाऊ तर. तुझ्या बापाने लग्न करून दिले, संपला विषय, क्लोज. समजलं तुझं? असं थोडं असते. काय सजल थोडं असते? त्याच्यापेक्षा सोडून दिलेलं बरं. ते दिवस द्या मला. दिवस पाहिजे तुला? परवडलं. चल, पेपर आत्ता तयार कर. आत्ता साईन करतो, आत्ता. तुझ्या सगळ्यांना 56 पाडे मग उभा रांगेमध्ये, ते पण. 56ची गरजच नाही मला. मी एखादं ठेवलं तर बस झालं. तर डोक्यात जाऊ नका.
बस झालं 56ची गरज नाही, मी एका सोबतच लग्न करेन. तुझ्यासारख्या बोललो मी 56. तुझ्यासारखे 56. तुला नाही बोललो मी, माझ्यासाठी बोललो. माझ्याकडे 56 पाडी मोबाईल. तेच म्हणलं. चालेल चल सोड. अजून पुढं? चल ठीक आहे, जायचं ना. चल निघ, माझा चल निघ, आता चल निघ. आणि कोणी भाव देत नाही, चल निघ, आणि उठ, निघ जा.